माझा फुल व्लॉग आणि आज आहे छोटीशी ट्रिप म्हणजे डे ट्रिप आणि आज ना आम्ही निघालो आहे तीन-4 जागा आहेत तर मी त्या जागा तुम्हाला दाखवेनच तोपर्यंतसाठी ते तुम्हाला सरप्राईज आहे ते आम्ही पोहोचल्यावर दाखवू आणि आता आम्ही हिंगोलीहून निघलेलो आहे तुम्ही बघू शकता हिंगोलीहून आम्ही निघलेलो आहे आणि आमच्यासोबत कोण कोण आहे तर सगळ्यात आधी माझे पप्पा मम्मी आणि माझी दीदी आहे दीदी आणि मी तर आम्ही इतकेच आहोत आणि तुम्ही बघू शकता तर गाईज आपण पोहोचलो आहेत आपल्या फर्स्ट जे ठिकाण होतं आपलं डेस्टिनेशन तिथे पोहोचलो आहेत जे आहे आमचं कुलदेवीचं मंदिर तर आपण तिथे आलेलो आहेत चल तर गाईज आपण आता सध्या आहोत आमच्या कुलदेवी म्हणजे काकाची जी देवी आहे त्याच्या मंदिरात तर मंदिर इकडे आहे आणि हा काही मंदिराचा परिसर हे मंदिर खूप जुनं आहे तुम्ही बघू शकता कसं पत्र वगैरे खूप जुनं मंदिर आहे आणि याला हमेशा लॉक लागलेलं असतं तर ते बाजूला एक छोटंसं घर आहे त्यांच्याकडे त्याची चाबी असते ते जाऊन तुम्हाला चाबी घ्यावं लागते त्यानंतरच तुम्ही ते हे खोलून मंदिराच्या आत जाऊ शकता चला हे आमचा फर्स्ट स्टॉप आहे आपण आता मंदिरात आलेलो आहे तुम्ही बघू शकता तर गाईज आपण फायनली मंदिरात एंटर केलेला आहे तुम्ही बघू शकता ही आमची कुलदेवी आहे तर गाईज आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता आपण चाललो आहे शेतात हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आता आपण आलेलो आहोत सध्या शेतात आमचं हे पूर्ण शेत आहे म्हणजे हे पूर्ण त्याला बघू शकता हे पूर्ण आहे तिकडलं ती विहीर दिसते ते पण आणि ते वरचं वारं ते पण फुल आपलं आहे आणि आता आपण वर जाणार आहोत तर आपण आता जाऊयात वर आम्ही पूर्ण म्हणजे फिरून आलो तिकडचं पूर्ण जाऊन आलो आहे आणि आता मम्मी जिथे थांबली होती आम्ही तिथे वापस जातो तुम्ही रस्ता पण बघू म्हणजे आणि ना हे आमच्या पूर्ण शेतातले जे वेचलेले आहेत इतके मोठे खूप मोठ्या शेते आमचं लिटरली आम्ही इतकं थकून गेलो आहे की बस रस्ता पण तुम्ही बघू शकता चालताना पण मी तर कितीदा पडली म्हणजे अशी घसरलीच कितीदा असेल चला पुढे जाऊया तर गाईज आता मी तुम्हाला आमच्या विहिरीबद्दल काही म्हणजे माहिती सांगणार आहे तर सगळ्यात आधी त्या विहिरीची जी डेप्थ आहे ती आहे 51 फूट म्हणजे तुम्ही बघू शकता किती खोल आहे आणि जी लंबाई आहे अशी ती आहे 25 फूट आणि जे रिंग्स जे आहेत ते टोटल रिंग्स आहेत 32 ऑलमोस्ट आणि तुम्ही बघू शकता ती तिकडे खूप दूर आलेलो आम्ही विहिरीपेक्षा आणि आता तिकडे जाणंसुद्धा पॉसिबल नाही आहे आमच्याशी कारण इतकं थकवा येतो की बस हे आहेत आमचे आजोबा जे की इथे सगळीकडे काम करतात आणि ते आपल्याला आता आमचं शेत कुठं आहे त्याची इन्फॉर्मेशन देणार आहे तिथून ते तिकडं ते टोक समोरचा टोक तर इतकं मोठं आमचं शेत आहे त्याला हे सगळे जण म्हणजे खोरी आहेत म्हणतात. खोरी म्हणतात आणि ते सगळं मॅनेज करतात म्हणजे तुम्ही बघू शकता किती अवघड गाडीकडं निघालं चला तर गाईज आम्ही तुम्हाला थर्ड डेस्टिनेशन नाही दाखवू शकलो बिकॉज ऑफ खूप पाऊस पडत होता आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओच्या फर्स्ट नोटिफिकेशनसाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करणे विसरू नका तोपर्यंतसाठी बाय भेट